नमस्कार महाराष्ट्र. आजची सगळ्यात मोठी अपडेट. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय म्हणजे तुम्हाला आता बसने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असलं पाहिजे. एस टी बसने प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे. जर तुमच्याकडे कार्ड असेल तरच तुम्ही आता इथून पुढे बसने प्रवास करू शकता. एस टी बसने प्रवास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हे कार्ड कोण काढू शकतं, त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहे याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया स्मार्ट कार्ड संदर्भात अधिक माहिती. तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता स्पष्ट करण्यात आलेली आहे. एस टीने प्रवास करायचा असेल तर हे स्मार्ट कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस टीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवलेली आहे. त्याचबरोबर रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस टी महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून आता NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर या कार्ड संदर्भात या परिपत्रकामध्ये अधिक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. या कार्डचे वैशिष्ट्य काय असणार आहेत, कशा पद्धतीने हे कार्ड तुम्हाला काढता येणार आहे, आपण अगोदर जाणून घेऊया की हे कार्ड नेमकं कोण काढू शकतं आणि तुम्हाला हे कार्ड कुठे काढता येणार आहे. त्याचबरोबर या कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत हे देखील पाहून घ्या. तर सर्वात अगोदर कोण या कार्डसाठी पात्र आहे किंवा हे कार्ड कोण काढू शकतं, तर राज्यातील सर्व महिला हे कार्ड काढू शकतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, दृष्टिहीन व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी नसतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, हे सर्व विद्यार्थी हे कार्ड काढू शकतात. त्याचबरोबर इतर सवलतीधारकसुद्धा हे कार्ड काढू शकणार आहेत. सवलत नसलेले प्रवासी देखील हे कार्ड काढू शकणार आहेत. म्हणजेच काय तर पहा, प्रत्येक व्यक्तीला एस टी बसने प्रवास करण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही हे कार्ड काढू शकता आणि तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ देखील घेत नाहीत तरी देखील तुम्हाला हे कार्ड काढावंच लागणार आहे. जरी तुम्ही महिला नसाल, पुरुष असाल तरी देखील तुम्हाला हे कार्ड काढायचं आहे. कारण इथं सांगितलेलं आहे, सवलत नसलेले देखील प्रवासी हे कार्ड्स काढू शकतात. याचाच अर्थ आता हे कार्ड प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आलेलं आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे ज्या महिला आहेत त्या हे कार्ड कुठं काढू शकतात, तर एस टी डेपोमध्ये हे कार्ड तुम्हाला काढता येणार आहे. त्याचबरोबर अधिकृत एजंटच्या माध्यमातून देखील काढता येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत, तर आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुम्हाला हे डिजिटल कार्ड काढण्यासाठी स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा बस डेपोमध्ये हे कार्ड काढता येऊ शकतं. अधिकृत एजंटच्या माध्यमातून कार्ड काढता येऊ शकतं. त्याचबरोबर त्यांना देखील आधार कार्ड हेच डॉक्युमेंट लागणार आहे. दृष्टिहीन व्यक्तींना सुद्धा एस टी बस डेपोमध्ये अधिकृत एजंटच्या माध्यमातून सुद्धा हे कार्ड काढता येऊ शकतं. फक्त आणि फक्त काय आहे की विद्यार्थ्यांना अधिकृत एजंटच्या माध्यमातून हे कार्ड काढता येणार नाही. त्यांना फक्त बस डेपोमध्येच हे कार्ड काढून दिलं जाणार आहे. त्यांच्या सरळ क्रमांकाच्या माध्यमातून त्यांना हे कार्ड काढून दिलं जाणार आहे. आणि इतर जे प्रवासी असणार आहेत, म्हणजे सामान्य जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी बस डेपोमध्ये
त्याचबरोबर अधिकृत एजंटच्या माध्यमातून हे कार्ड काढता येणार आहे आणि त्यांना आवश्यक कोणती कागदपत्र आहेत तर फक्त मोबाईल OTP तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. अशा पद्धतीने पहा, या ST बसच्या कार्ड संदर्भात स्पष्ट माहिती राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टीहीन, दिव्यांग विद्यार्थी, त्याचबरोबर सवलत असलेले व्यक्ती आणि सवलत नसलेले व्यक्तीसुद्धा हे कार्ड काढू शकणार आहेत. एकंदरीत काय आहे तर STने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवासाला हे कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. लवकरच हा निर्णय लागू करण्यात येईल आणि ही कार्ड काढण्याची प्रोसेस देखील सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात आणखीन महत्त्वाच्या काही सूचना आल्या तर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.